हेमंत शेलार आणि सिद्धांत शेलार यांची जलसह्याद्री प्लास्टिक इंडस्ट्रीजची कथा एक प्रेरणा देणारी आहे। ते दोघेही शेतकरी कुटुंबातून आहेत आणि त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीशी संबंधित काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करायचा होता। बाजारातील गरजा ओळखून त्यांनी तालुक्यात ताडपत्री आणि मुरघास बॅग्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला। गेल्या 4 वर्षापासून ते या व्यवसायात कार्यरत आहेत। त्यांनी चांगली प्रगती मिळवली आहे। ताडपत्री बनवण्यासाठी रॉ मटेरियल गोल रोल्स मधून येतं, त्यानंतर ते कस्टमरच्या साईज प्रमाणे कटिंग करून मशीनमध्ये सेट केलं जातं। ताडपत्रीच्या चारही बाजूंना रशीतून बॉर्डर लावून गाठ बांधली जाते आणि शेवटी रिवेट मारलं जातं। तयार ताडपत्री जे पॅकिंग केलं जातं त्यांच्या कारखान्यात 5 कामगार कार्यरत आहेत आणि रोज सुमारे 500 मुरघास बॅग्स आणि 1000 किलो ताडपत्री तयार केली जाते। त्यांच्या व्यवसायात अत्यंत उच्च दर्जाच्या सर्टिफाईड रॉ मटेरियलचा वापर केला जातो। ताडपत्री आणि मुरघास बॅग्सच्या उत्पादनाव्यतिरिक्त ते शेतीसाठी आवश्यक असलेले खताचे बेड्स ही तयार करतात। त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये पोहोचली आहे। हेमंत आणि सिद्धांत यांचे कष्ट, गुणवत्ता आणि व्यवसायाच्या एकसंधतेमुळे जलसह्याद्री प्लास्टिक इंडस्ट्रीज आज मोठ्या यशाच्या मार्गावरती पोहोचले आहेत आणि अशाच उद्योजकांच्या गोष्टींसाठी आहे आपली सिरीज मराठी उद्योजक।